मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आलो. ही आहे होंडाईची एक्स्टर मॉडल आहे. ही SX मॉडल आहे. ही प्युअर पेट्रोल आहे आणि स्मार्ट ऑटोमॅटिक तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला गिअर बनवून जाईल. ठीक आहे, आज तुम्हाला मी या गाडीचा पूर्णपणे रिव्ह्यू देणार आणि तुम्ही शेवटपर्यंत म्हणून राहा. याच्यामध्ये तुम्हाला टोटल 10 वेरियंटमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. आणि मेन म्हणजे ट्रान्समिशन तुम्हाला 2 असणार आहे, मॅन्युअल पण असणार आणि ऑटोमॅटिक पण तुम्हाला असणार आहे. ही आणि याच्यामध्ये कलर पण कोणते कोणते असणार तुम्हाला ते पण सांगून देतो कोणते असणार आहे ते. आणि एक्स्टरची ही सर्वात लेटेस्ट मॉडल आहे. पूर्णपणे कंपनीमधून ही गाडी पूर्णपणे ही डिझायनर पूर्णपणे वेगळी आहे या गाडीची. फक्त तुम्हाला याचं आतलं इंटेरियर जे असणार आहे ना, इंटेरियर तुम्हाला पूर्णपणे डुप्लिकेट ग्रँड आय10 निओसारखं दिलेलं असणार आहे आतमधून इंटेरियर. म्हणजे पुढचा डॅशबोर्ड पण आणि मेन म्हणजे आपलं क्लायमेट कंट्रोलचं सेक्शन आणि मधला इंटेरियरचा पार्ट, सिटिंगचा पण पार्ट पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेलं असणार आहे. म्हणजे ही न्यू मॉडल आहे त्याच्यामुळे पूर्णपणे तुम्हाला ही डिझाईन पूर्णपणे अशी बॉक्स टाईपमध्ये असेल पण चांगली आहे. बॉक्स टाईपमध्ये जरी असली तरी पण गाडीची जी लुक आहे ती पूर्णपणे इन्हॅन्स होते. मला आवडेल अशी टाईपची तुमची हिची डिझाईन आहे. पहिल्यांदा ती गाडीचे स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला घेतलं तुम्हाला एच टाईपमध्ये तुमचं घ्यायला DRL असेल सेंटरला घ्यायला आणि खाली तुम्हाला LED प्रोजेक्टेड हेडलॅम्प दिले आहे. बाजूला तुम्हाला क्रोममध्ये तुम्हाला ही फिनिशिंग दिली असेल ते घ्यायला आणि पियानो ब्लॅकमध्ये पण तुम्हाला हा पोर्शन दिलेला आहे घ्यायला. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला फॉगलाईट भेटत नाही. आणि इथे तुम्हाला ही प्लास्टिकमध्ये तुम्हाला ही पट्टी भेटते या ठिकाणी एक्स्ट्राच्या थोडंसं वरच्या साईडला. आणि हेडलाईटच्या हा बाजूचा तो पार्ट आहे तुम्हाला हा क्रोममध्ये भेटतो, सिल्वर क्रोममध्ये या साईडला. तर इथं तुम्हाला DRL भेटेल आणि खाली तुम्हाला दिली असणार आहे टर्न इंडिकेटर लाईट आणि वरच्या साईडला तुम्हाला असणार रिव्हर पार्किंग लाईट. इथे पण तुम्हाला ही सिल्वरमध्ये ही पट्टी भेटेल या ठिकाणी सिंगल हॉर्न दिलेली असणार आहे. तुमचा जो पण ग्रिल आहे तुमची ही या टाईपमध्ये दिलेली असणार आहे. एक्स्ट्राची ब्रँडिंग तुम्हाला क्रोममध्ये दिली असेल. होंडाची ब्रँडिंग पण तुम्हाला क्रोममध्ये दिलेली असणार आहे. नॉर्मली सिल्वर क्रोममध्ये दिलेली असणार इकडे. ठीक आहे, नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार. सिंगल तुम्हाला हॉर्न दिलेलं संख्येच्या साईडला आणि वरचं जे आहे बोनट तुमचं फ्लॅटमध्ये दिलेलं असणार आहे. वायपर असेल, वॉशर असणार आहे. वरती तुम्हाला शार्पीट अंडे दिले असणार आहे आणि आपले हे जे असणार आहे रूफ रेल तुमचे पियानो ब्लॅकमध्ये दिली असणार आहे. OREM तुम्हाला असणार आहे हे बॉडी कलरमध्ये दिली असतील आणि हां टर्न इंडिकेटर पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, विथ तुम्हाला सेंटरला तुम्हाला इथं तुम्हाला सिल्वरमध्ये तुमची पट्टी दिली असते याच्या साईडला. ठीक आहे, हे जे असणार आहे हँडल तुम्हाला बॉडी कलरमध्ये दिली असतील. ठीक आहे, याच्या साईडला. आणि जो पण हा पोर्शन आहे साईडचा तुम्हाला असं दिलेलं असणार आहे. एक्सेसरीचा पार्ट तुम्हाला सगळं भेटून जाईल शोरूमच्या आतमध्ये. ठीक आहे, टायर तुम्हाला असणार आहे CEATचे आणि टायरची साईज तुम्हाला असणार आहे 175/65 15 इंचमध्ये असणार आहे. डायमंड कट ऑल इंग्लिशमध्ये. सेंटरला तुम्हाला होंडाचं लोगो दिलेलं असणार आहे आणि फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली असणार आहे. फ्रंटला डिस्क ब्रेक असेल आणि रिअरला तुम्हाला असणार आहे ड्रम ब्रेक आणि फ्रंटला तुम्हाला सस्पेन्शन दिलेली असणार आहे मॅक% विथ कॉईल स्प्रिंगमध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे, मड फ्लेक दिली असणार साईडला आणि CEATचे तुम्हाला टायर दिले असतात साईडला. ठीक आहे, रिअरला तुम्हाला ड्रम ब्रेक दिले असणार आहे आणि टॉरिझम B मध्ये तुमचे दिले असते सस्पेन्शन पाठीमागे. सेंटरला तुम्हाला होंडाचं लोगो दिले असणार साईडला आणि टाकी तुमची असणार आहे 37 लिटरपर्यंत. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला हे बर्ड फ्लॅग दिले असणार साईडला हे ब्लॅक कलरमध्ये पूर्णपणे मॅटमध्ये दिलेलं असणार हा पार्टिकल साईडला. ठीक आहे, वरती तुम्हाला रिअर तुम्हाला प्रोसेस दाखवतो आणि हे इकडे पण तुम्हाला हा डिझाईन अशी दिलेली असणार की साईडला मॅट ही असणार आहे पियानो ब्लॅकमध्ये की साईडला आणि रिअरमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे अशा टाईपची तुम्हाला डिझाईन दिलेली असणार. रिअरचा व्ह्यू तुमचा असा असणार आहे दिला एका साईडला. वरती तुम्हाला स्पॉयलर दिलेलं असणार आहे, हाय माउंट स्टॉप फ्रेम दिलेलं असणार आहे, वॉशर दिलेलं असणार आहे, डिफॉगर विथ आपलं वायपर दिलेलं असणार एका साईडला. ठीक आहे, सिल्वरमध्ये तुम्हाला होंडाची ब्रँडिंग दिलेली असेल. रिअर कॅमेरा दिली असणार आहे. पार्किंग सेन्सर तुम्हाला दिली असणार आहे हे दोन पार्किंग सेन्सरमध्ये दिलेली असणार आहे. रिफ्लेक्टर पण तुम्हाला 2 दिलेले असणार की साईडला. ठीक आहे, एक्स्ट्राची ब्रँडिंग इथं असेल दिलेली आणि SSची तुम्हाला ब्रँडिंग इथं दिलेली असणार आहे. टेल लाईट पण तुम्हाला फ्रंटसारखं असणार आहे. इकडे पण तुम्हाला टेल लाईटच्या ठिकाणी तुम्हाला इथं H टाईपमध्ये तुम्हाला इथं ही DRL दिली असणार आहे आणि टेल लाईट तुम्हाला असणार आहे हा हॅलोवन दिली असणार की साईडला. ठीक आहे, रिव्हर पार्किंग लाईट आणि टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला दोघे दिले असतील हॅलोवनमध्ये दिले असतील. ठीक आहे, तुम्हाला तर मी डिक्की ओपन करून दाखवतो. वरती तुम्हाला पॅकिंग दिलेली असेल की साईडला नॉर्मली 5 लिटर दिलेलं असणार आहे. तुमची बूट पेस्ट तुम्हाला एवढी दिलेली असते की साईडला. ठीक आहे, हे मॅट बीट आहे एका साईडला आणि याच्या खाली तुम्हाला दिलेली असणार आहे स्पेअर व्हील टूल किट बिल किट तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल. रिफ्लेक्टर सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. मध्ये तुम्हाला लॅम्प दिले असणार एका साईडला तो पण दिलेला नाही हॅलोमध्ये. हुक हुक पण तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असतं एका साईडला. ठीक आहे, बाकीचं एवढंच असणार आहे. हे तुमचं बाकीचं एवढं दिलं असतं. हे तुम्हाला टूल किट दिलं असतं एका साईडला आणि तुमचं बोट पेस्ट तुम्हाला हे एवढं दिलेलं असणार इथं.
आता मी टेलगेट बंद करतो आणि इथं पण तुम्हाला बघा, इथं पण तुम्हाला अशा टाईपचं तुम्हाला टेक्चरमध्ये तुम्हाला हे दिलेलं सांगितलेलं डिझाईन या ठिकाणी. आता मी तुम्हाला रिअर डोअर ओपन करून दाखवतो गाडीचं. रिअर डोअर हे बघा पूर्णपणे सिंगल डोअरमध्ये असणार आहे. पूर्ण ब्लॅक असेल हा पार्ट, सिल्वर नाही थोडासा ग्रेमध्ये तुम्हाला दिले असणार आहे. डोअर हँडल, नंतर पॉवर विंडो स्विच असणार आहे, स्पीकर असणार आहे, बॉटल होल्डर आहे, हँडल आहे, थोडंसं स्पेस आहे. हे तुमचं फॅब्रिकमध्ये तुमचं हे दिलेलं असणार आहे. हे आपलं हेच दिसणार आहे, आपलं हेडरेस्ट तुमचे माउंटेड असतील, आमरेस भेटणार आणि तुम्हाला याच्यामध्ये पूर्णपणे आपण फोल्ड करू शकतो याला. ठीक आहे. सेंटरला तुम्हाला जो लॅम्प दिलेला असणार तो पण दिलेला असणार, तुम्हाला ह्याच्यातून दिले असणार आहे. यासारखे 2 माणसं आणि एक लहान मुलगा इथं आरामशीर बसू शकतात. ठीक आहे. एसीची वेट दिलेली असतील आणि इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं असतं बघा. 12 वॉटचं तुम्हाला सॉकेट दिले असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. मोबाईल चार्ज करण्यासाठी. आता तुम्हाला मी ड्रायव्हर साईडचा डोअर ओपन करून दाखवतो. इथं बघा तुम्हाला रिक्वेस्ट असं पण भेटून जाईल. कीलेस एंट्री तुम्हाला ही विथ की पण असणार आहे. ठीक आहे. डोअर हँडल आहे साईडला पूर्णपणे ब्लॅक कलर तुमचं एंट्री दिलेली असणार आहे या ठिकाणी. डोअर हँडल दिलेली असतील ग्रे कलरमध्ये. पॉवर विंडोचे स्विच असणार आहे तिकडे साईडला दिलेले. लॉक ऑनलाईन करण्यासाठी ओव्हर एवनची कंट्रोल असणार आहे. स्पीकर, बॉटल होल्डर एवढं तुम्हाला भेटून जाईल. इकडे तुमचं फ्यूल कॅप्चर असतं दिलेलं आणि हे असणार आहे हाईट ॲडजस्ट करण्यासाठी आणि रेक्टँगल हँडल दिलेलं असणार साईडला. एक्स्ट्राची बँडिंग पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल सीटलाच. ठीक आहे. स्टेअरिंगवरती तुम्हाला माउंटेड हे दिले असणार आहे, बटन दिलेले असतील, क्रूज कंट्रोल असणार आहे आणि इन्फोटेनमेंटची कंट्रोल दिलेली असणार आहे. यामध्ये पण तुम्हाला सेमच असणार आहे जसं तुम्हाला ग्रँड i10 नियोसमध्ये जी पण इन्फोटेनमेंट सिस्टम आहे सेम तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. 8 इंचीमध्ये अँड्रॉइड ऑटो अँड ॲपल कारवर भेटून जाईल. यामध्ये सेमच असतं सर्व तुम्हाला. आणि आतमध्ये तो पण डॅशबोर्ड जो असणार तो सेम तुम्हाला पण सेमच दिलेला असणार आहे. हा पण तुम्हाला ग्रँड i10 नियोसारखा दिलेला असणार आहे पुढचा डॅशबोर्ड. एसीची वेंट पण आणि बाकीचं सेक्शन पण. इथं तुम्हाला फक्त दिलेलं असलं आहे या ठिकाणी इंजिन इमोलाबद्दल स्टार्ट स्टॉप करण्यासाठी गाडीचं इंजिन. ठीक आहे. ट्रॅक्शन ऑन ऑफ करण्यासाठी आणि हेडलाईटची तुम्हाला इथं कंट्रोल दिली असणार आहे. ही गाडी आहे ॲटोमॅटिकमध्ये 6 स्पीड ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे आणि 5 स्पीड मॅन्युअलमध्ये पण तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. सेंटरला बघा इथं तुम्हाला हा जो पार्ट आहे एका साईडला स्टेअरिंगमध्ये तुम्हाला हे लेदर रॅपमध्ये तुम्हाला ही स्टेअरिंग भेटून जाईल कवर. ठीक आहे. आणि पुढे तुम्हाला टोटल 6 तुम्हाला या गाडीमध्ये पण एअरबॅग दिलेलं असणार आहे. 6 एअरबॅग असणारे. पाठीमध्ये रिअर पार्किंग सेन्सर असतील, पार्किंग कॅमेरा असणारे, ते सगळं तुम्हाला सगळं भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. तुम्हाला मी आता आतमध्ये बसून दाखवतो. तर मी आता इग्निशन आता ऑन केलं. तुम्हाला या टाईपमध्ये पूर्णपणे हे डिजिटलमध्ये दिले सगळे. तुम्हाला मी बंद करून परत चालू करून दाखवतो. आता हे सध्या मी बंद केलं आहे. हे डब्याला बंद केलं मी. हे स्टार्ट केलं तर तुमचं हे असं तुम्हाला पुढचं कन्सोल तुम्हाला दिसून द्या यामध्ये. ठीक आहे. तिकडे तुम्हाला वरती साईडला न्यूट्रलच्या लाईट दिलेली असणार आहे. हे आपलं डोअर ओपन केलं त्याचं आहे. सेगमेंट रिमाइंडर आहे. डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार की साईडला म्हणजे किती किलोमीटर झाली ते. नंतर हे तुमचं रिमाइंडर दिलेलं असणार आहे. इकॉनॉमी दिलेलं असतं की साईडला फ्यूलची या ठिकाणी. आणि इकडे तुमचं हे टेम्परेचर दिले असणार आहे. हे इंजिन इम्प्लोवायझरची तुम्हाला लाईट दिली असते इकडच्या आणि हे लो प्रेशर ऑइल ची लाईट इथे दिली असणार आहे. ठीक आहे. इथं किती किलोमीटर झाली ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. आपण याच्यामध्ये ट्रिप ए ट्रिप बी आपण सेट करू शकतो या ठिकाणी. नंतर मग TPMS पण भेटून जाईल तुम्हाला याच्यामध्ये. लाईट डोअर कन्व्हेन्शन आपण तशी सेट करू शकतो यामध्ये. ठीक आहे. टायर प्रेशर मॉनिटर पण दिले असणार आहे. सेटिंगमध्ये किती किलोमीटर झालं ते. नंतर मग फुल टँकमध्ये तुम्हाला कितीची रेंज भेटते ती पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. करंट ट्रिप किती आहे, सिन्स किती आहे, लास्ट ट्रिप हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. नंतर मग करेक्ट ट्रिप हे सगळं याच्यावर म्हणून सेट करू शकतो. खाली तुम्हाला टेम्परेचर दिले असणार आहे आणि किती किलोमीटर झाली ते हे सगळं माझ्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. लाईटचं तुम्हाला कसं पाहिजे तसं आपण ते ठेवू शकतो या ठिकाणी. इल्युमिनेशन, वन टच हँड आपण ते करू शकतो वर साईडला. डोअरचं पण कसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता एका साईडला. आणि कितीची रेंज भेटते तुम्हाला त्याच्यात दिसून जाईल टाकी फुल केल्यावरती गाडीची. आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम बघा तुमचा हा 7 ते 8 इंचीमध्ये दिले असणार आहे. ठीक आहे. सॉरी 8 इंचीमध्ये दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला टायमिंग, नॅव्हिगेशन असणार, ब्लूटूथ असणार दिलेलं. नंतर मग वायफाय असणार दिलेलं. सगळं तुमचं मेनू तर तुम्हाला दिलेलं जातील. फोनचं तुम्हाला कनेक्शन दिलेलं असणार आहे. व्हॉइस कमांड दिलेलं असणार आहे. रेडिओ असणार आहे. क्विक गार्ड दिलेलं असणार आहे. मीडिया असणार आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला सर्व भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. साऊंड, डिव्हाइस कनेक्टिंग, डिस्प्ले, बटन्स आणि जनरल हे आपण सेट करू शकतो यामध्ये.
सॉफ्टवेअरबद्दल माहिती दिलीच नाही. डेट, टायमिंग, लँग्वेज, ब्लूटूथ कनेक्शन हे सगळं आपण यामध्ये करू शकतो. साऊंडचं दिलेलं असणार आहे तुम्हाला काय पाहिजे ते, इक्वलायझर विक्वलायझर, कनेक्टिव्हिटी असणार आहे, ब्लूटूथ, वायफाय सगळं तुम्ही यामध्ये करू शकता. डिस्प्ले तुम्हाला काय शॉर्टकट की ठेवायचं असेल तर तुम्ही ते ठेवू शकता यामध्ये. बटणं तुम्हाला कोणते पाहिजे ते तुम्ही करू शकतात यामध्ये. सगळं दिलेलं असणार आहे. वरती पण तुम्हाला रेडिओ, मीडिया, फेवरेट, ट्रॅक, सेटअप, ट्युनिंग आणि वॉल्यूमची तुम्हाला बटणं दिलेली असणार आहे. सेंटर तुम्हाला हेडलॅम्प दिलेलं असेल. हा क्लायमेट कंट्रोल तुम्हाला पूर्णपणे असणार ऑटोमॅटिकमध्ये एका चायला. इथं पण ऑन ऑफ करू शकतो. AC ऑन ऑफ करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या टेम्परेचर दिलेलं असणार आहे. तुम्हाला कसं वाटतं तसं तुम्ही ते ठेवू शकता या ठिकाणी ऑन ऑफ करून. ठीक आहे. आणि याच्या बाजूला तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला ही डिझाईन दिली असणार आहे. ACची वेंट तुमची अशी असणार आहे. सेंटरला हेडलॅम्प आहे. इथं पण तुम्हाला सेमच स्ट्रक्चर असणार दिलेलं. आणि ACची वेंट तुम्हाला 4 वर्ष असणार आहे. IR रूम तुमचे डे नाईट असणार आहे. वरती तुम्हाला सनरूम दिलेलं असणार की चाईल्डला. हे आपण मॅन्युअली बंद करू शकतो. आणि हे याला आपण हे बघा ऑन होऊन झाली, ओपन झाली सनरूफ. या ठिकाणी तुम्हाला सनरूफ भेटून जाईल. व्हॉइस कमांड दिलेलं असणार की चाईल्डला. ठीक आहे. नंतर मग वरच्या साईडला तुम्हाला सन वायझर विथ तिकीट ऑर्डर दिली असेल. लॅम्प असणार आहे तुमचे, हे हॅलोमध्ये दिलेलं असणार आहे लॅम्प. ठीक आहे. आणि इकडे पण तुम्हाला सन वायझर विथ मिरर दिले असणार आहे. एवढं तुम्हाला सगळं भेटून जाईल. एक्स्ट्रामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग असणार. म्हणजे होंडाईच्या सर्व मॉडलमध्ये तुम्हाला 6 एअरबॅग भेटून जातील. नंतर मग बाकीचे जे पण हिल ट्रॅक्शन कंट्रोल सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. रिअर पार्किंग सेन्सर असणार आहे, कॅमेरा असणार जेव्हा दिलेला, हे सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. ग्लव बॉक्स पण तुम्हाला भरपूर मोठा आहे. फर्स्ट एड किट दिलेली आहे शाळेला. इथं पण तुम्हाला 7 दिले असणार आहे मोबाईल ठेवण्यासाठी. आणि इथं बघा या ठिकाणी तुम्हाला वायफाय वायरलेस तुम्हाला चार्जर दिले असणार की चायला. टाईप सीमध्ये पोर्ट आहे. 12 वॉटचं तुम्हाला सॉकेट दिले असणार की चायला. नाही सॉरी, हे USB पोर्ट दिलेलं असणार हे चायला. आणि हे पण तुम्हाला USB पोर्ट इथे दिले असणार मोबाईल चार्ज करण्यासाठी चायला. एवढं सगळं तुम्हाला दिलेलं असणार. 6 स्पीड ऑटोमॅटिक तुम्हाला गेअरबॉक्स आहे, बॉटल होल्डर आहे आणि हे आपलं कप होल्डर आहे गेजायला. थोडंसं स्पेस आहे, हँडब्रेक आहे. एवढं सगळं माझ्यावर दिलेलं असणार आहे. की पण दाखवतो तुम्हाला. हे बघा की तुमची अशी असणार आहे. दोघी की तुम्हाला सेम असणार आहे. लॉक अनलॉक आणि बूट ओपन करण्यासाठी. होल्ड केल्यावरती आपण बूट ओपन करू शकतो. यामध्ये सगळं तुम्हाला सेमच दिलेलं असणार की चाईलला. आणि घेअर तुमची अशी असणार आहे, न्यूट्रल, रिव्हर्स आणि D मॉडल. आणि बाकीचे तुम्हाला मॅन्युअली पण तुम्हाला इथं पॅडल शिफ्टर तुम्हाला ते दिले असणार आहे. हे याला या ठिकाणी पॅडल शिफ्टर पण असणार आहे. हे आपले वायपरची कंट्रोल आहे. आणि हेडलाईटचे आणि आपले ब्लिंकरचे तुम्हाला हे कंट्रोल त्यात भेटून जातील या ठिकाणी. सेंटरला बघा इथं तुम्हाला हा सिल्वरमध्ये तुम्हाला ही फिनिशिंग दिलेली असणार आहे या ठिकाणी. आणि तो राऊंड शेपमध्ये तुम्हाला स्टेअरिंग असणार आहे या ठिकाणी. ब्लूटूथ, वायफाय, नॅव्हिगेशन सगळं तुम्हाला भेटून जाईल. टायमिंग दिली असणार, डेट दिलेली असणार, सगळं तुमच्यामध्ये ते अवेलेबल असणार आहे. आता मी गाडी बंद करतो. तर तुम्हाला बाकीचं तुम्हाला गाडीमध्ये तुम्हाला इंजिनमधून माहिती देतो आणि कलर कोणते असतील आणि फीचर पण तुम्हाला काय काय अवेलेबल असणार आहे गाडीमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतो. ठीक आहे. तर गाडी मी बंद केली आहे. आणि याचं जे हे असणार आहे आपलं बोर्ड ओपन करणार हे तुम्हाला इथं दिले असणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा मी बोर्ड ओपन करतो ना तुम्हाला दाखवतो. तेव्हा मित्रांनो तुमचं हे इंजिन असं असताना तुम्हाला दिलेलं 4 सिलेंडर तुम्हाला दिलेलं असणार. 2.2 लिटरचं K सिरीज इंजिन दिलेलं असणार आहे. ठीक आहे. कापा. आणि याच्यामध्ये तुम्हाला पॉवर आणि टॉर्क तुम्हाला सगळे वेगवेगळे भेटते. पेट्रोलमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 83 PHPची 6000 RPM येते आणि 113.8 यानंतर तुम्हाला टॉर्क भेटतो जो 4000 RPM चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला 6 स्पीड ऑटोमॅटिक आणि 5 स्पीड मॅन्युअलमध्ये तुम्हाला हे घेरबॉक्स भेटून त्याच्यामध्ये. आणि हे बघा इकडे तुम्हाला दिलेलं असतं की चाईल्डला आपल्या ABS EBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टीम दिलेली असणार आहे. बॅटरी आहे, फ्यूची कंट्रोल की चाईल्डला. बाकीचे तुम्हाला ब्रेक ऑइल आहे, नंतर मग कुलंट, इंजिन कुलंट आहे आणि वायपर दिलेलं आहे की चाईल्डला या ठिकाणी. आणि 1.2 लिटरचं BI फ्यूल कापा पेट्रोल विथ CNGमध्ये तुम्हाला जी पण पॉवर भेटते ती तुम्हाला असणार आहे. 70 BHPची पॉवर भेटते ती 6000 RPM चालू होते. आणि 95.2 यानंतर तुम्हाला टॉर्क भेटतो तो 4000 RPM चालला जातो पेट्रोल प्लस CNGमध्ये. आणि तुमची 1197 सीजीचं तुम्हाला डिस्प्लेमेंट भेटून जाते. 4 सिलेंडरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मायलेज पण चांगला भेटेल CNG प्लस पेट्रोलमध्ये. 5 स्पीड मॅन्युअलमध्ये तुम्हाला भेटेल ही फक्त गाडी पेट्रोल प्लस CNGमध्ये. चला मित्रांनो आता मी बोर्ड बंद करतो. बाकीचं तुम्हाला डायमेन्शन, स्पेसिफिकेशन आणि फीचर तुम्हाला या गाडीमध्ये काय काय अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल माहिती देतो. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेन दिलेली असणार आहे 3815 mm पर्यंत. वेट दिलेली असणार 1710 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1631 mm पर्यंत. व्हील बेस दिलेलं असणार आहे 2450 mm पर्यंत. कलरमध्ये तुम्हाला स्टेरी नाईट, फेरी रेड, ॲटलॅस व्हाईट
टायटन ग्रे आणि ब्लॅक कलर. सिंगल डोरमध्ये तुम्हाला एवढं कलर असणार आहे आणि डबल डोरमध्ये तुम्हाला दिले असणार आहे खाकी विथ ब्लॅक रूफ, व्हाईट विथ ब्लॅक रूफ आणि रेंजर खाकी. एवढं 3 तुम्हाला कलर असणार आहे डबल डोरमध्ये. तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये बघा ही जी आहे स्पोर्ट्स व्हॅरियंट आहे, एक्सेस व्हॅरियंट. आणि याच्यात बाजूला तुम्हाला असणार आहे बेस मॉडल. बेस मॉडलमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, नॉर्मली तुमचं सगळं जसं असेल तसं असणार आहे तुम्हाला दिलेलं. तुम्हाला एक्सेसरीचं पार्टमध्ये सगळं तुम्हाला भेटून जाईल बेस मॉडलसाठी जे पण असणार आहे. आणि हे पण गोष्ट व्हील्स हे तुमचे असणार आहे स्टील रिंगमध्ये असणार आहे, तुम्हाला असणार तुम्हाला सिल्वरमध्ये दिलेले असतील. बेस मॉडलमध्ये तुम्हाला सगळं हे सगळं बेस असणार आहे दिलेलं. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे फीचर अवेलेबल असणार आहे. बेस मॉडलमध्ये तुम्हाला काहीच फीचर येत नाही. मेन म्हणजे होऊ शकतात की गाडीचं तुम्ही हेडलॅम्प पण आहे ना, हेडलॅम्प पण तुम्हाला ऑलमोस्ट सगळी सेमच असणार आहे. फक्त बेस मॉडलमध्ये तुम्हाला DRI भेटणार नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हॅलोजनमध्ये दिलेलं असणार आहे हे तुमचे हेडलॅम्प बेस मॉडलमध्ये. सध्या शोरूममध्ये ते या 2 गाड्या अवेलेबल आहेत. बेस मॉडल पण आहे आणि एक्सेस वेरियंट पण तुम्हाला गाडी अवेलेबल आहे इथं शोरूमच्या आतमध्ये. तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकता शोरूममध्ये. आपले जे पण सण असतात त्याच्यामध्ये तुम्हाला त्या काही डिस्काउंट पण तुम्हाला गाडीमध्ये भेटून जाईल. म्हणजे एक्सचेंजमध्ये पण आणि बाकीचे तुम्हाला काय डिस्काउंट असेल ते पण ऑफर असेल ते पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आत्ता मी हा व्हिडिओच थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. कल्याण शिरफाडाची गेली तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. होंडाईचा शोरूम, होंडाई प्रीमियम आर्श होंडाई शोरूमचं नाव आहे. याचं सगळी कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट इन्क्वायरी करू शकता. आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडीवर परत पुढच्या वेळेस भेटूया.